जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर शहरात साजऱ्या होणाऱ्या बकरी ईद तसेच आगामी सण उत्सव 2026च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संगमनेर पोलीस प्रशासनाच्या वतीने जमाव विसर्जन सराव घेण्यात आला। माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार रविवारी दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 9:45 ते 10:45 या वेळेत क्रीडा संकुल संगमनेर येथे हा सराव पार पडला। अचानक उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांना प्रभावीपणे सामोरे जाणे आणि संभाव्य दंगल सदृश्य परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने या सरावाचे आयोजन करण्यात आले होते। या सरावामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग, पोलीस निरीक्षक संगमनेर शहर पोलीस ठाणे, संगमनेर तालुका पोलीस ठाणे, घारगाव पोलीस ठाणे, आश्वी पोलीस ठाणे तसेच उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते। सरावादरम्यान जमाव नियंत्रणासाठी वापरण्यात येणारी उपाययोजना, दंगल सदृश्य परिस्थिती हाताळण्याचे तंत्र तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी पोलिसांकडील वेपन, SLR रायफल, डमी राऊंड, हँड ग्रेनेड, अश्रुधूर सेल, लाठी, ढाल तसेच फायर फायटर आणि ॲम्ब्युलन्स यांचा वापर करून प्रात्यक्षिके सादर करण्यात आली। हा जमाव विसर्जन सराव मुक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर तसेच डॉक्टर कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। आज संगमनेर उपविभागातील सर्व 6 पोलीस स्टेशन यांचे सर्व अधिकारी आणि अंमलदार यांचे एकत्रितपणे मॉब डिस्पर्सल सराव घेण्यात आला। यामध्ये सर्व जवानांना अश्रुधूर तसेच स्टॅनगन तसेच जमाव पांगवण्याच्या दृष्टीने जे आवश्यक बाबी आहेत त्यांचा सराव करून घेण्यात आला आणि आगामी येणारे सण उत्सव इतर महत्त्वाच्या घडामोडी त्या अनुषंगाने एक तयारीचा भाग म्हणून ही प्रॅक्टिस घेण्यात आली। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।